पुण्यातील बाणेर परिसरातनं एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। एका महिलेवरील एकतर्फी प्रेमातनं झालेल्या वादाचा शेवट थेट खुनात झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे। ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरमधील एका महिलेशी संबंधित वादातून सेंटरच्या जागा मालकावर धारधार शस्त्रानं सपासप वार करून त्याचा खून करण्यात आलाय। विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीनं पळून जाण्याऐवजी थेट चतुःशृंगी पोलीस ठाणे गाठत आपण खून केल्याची माहिती स्वतः पोलिसांना दिली आहे। ही घटना बाणेर इथल्या रायकर फार्म हाऊस परिसरामध्ये घडली आहे। या घटनेमुळे बाणेर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घनश्याम संजय रायकर वय 49 असं खून झालेल्या जागा मालकाचं नाव आहे। या प्रकरणी सोलुमन सूर्यभान शेंडगे वय 49 याच्या विरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार घनश्याम रायकर यांच्या मालकीच्या जागेवर सुमारे 25 वर्षांपूर्वी ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटर सुरू करण्यात आलं होतं। याच सेंटरमध्ये येणाऱ्या एका महिलेबाबत आरोपी सोलुमन शेंडगे याच्या मनात एकतर्फी प्रेमाची भावना निर्माण झाली होती। शेंडगे याचं लग्न झालं होतं, मात्र त्यानंतर त्याचा घटस्फोट झाला होता। गेल्या काही काळापासून संबंधित महिलेला तो त्रास देत असल्याची माहितीही समोर आली आहे। याच कारणावरून शेंडगेचा सेंटरच्या जागा मालक घनश्याम रायकर याच्यासोबत वाद झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। घटनेच्या दिवशी सोलुमन शेंडगे हा धारदार चाकू घेऊन मेडिटेशन सेंटरमध्ये आला। त्यानंतर घनश्याम रायकर हे तिथे उपस्थित होते। दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर काही वेळातच गंभीर अशा हाणामारीत झालं। शेंडगेने धारदार चाकू बाहेर काढल्यानंतर रायकर यांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीनं त्यांचा पाठलाग केला आणि त्याच्यावर चाकूनं वार केले। या हल्ल्यामध्ये रायकर गंभीर जखमी झाले आणि घटनेनंतर त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचंही घोषित केलं। या घटनेतली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरनं पसार झाला नाही, तर खून केल्यानंतर सोलुमन शेंडगे हा स्वतः थेट चतुःशृंगी पोलीस ठाण्यात पोहोचला। घनश्याम रायकर याचा खून केल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली। ही घटना बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं चतुःशृंगी पोलिसांनी आरोपीला पुढील कारवाईसाठी बाणेर पोलिसांच्या ताब्यात दिलाय। या प्रकरणी बाणेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। आरोपीची चौकशी सुरू आहे। एकतर्फी प्रेम, त्यातून कथित त्रास आणि त्यानंतर झालेला वाद या सगळ्याचा संबंध थेट रायकर यांच्या हत्येशी आहे का याचा तपास आता पोलीस करतायत। तसंच आरोपीने हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणावरून केला, त्याच्याकडे धारदार शस्त्र आधीपासूनच होतं का आणि या घटनेपूर्वी संबंधित व्यक्तीमध्ये काही वाद झाले होते का याचाही तपास केला जातोय। बाणेर सारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये मेडिटेशन सेंटरमध्ये घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे नागरिकांमध्ये मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ, पुणे।